5 जून पर्यावरण दिन आणि 10 जून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वन विभाग, नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन यांच्याकडून वृक्षारोपण आणि पर्यावरण क्षेत्रामध्ये भरीव काम करणाऱ्या 10 मान्यवरांचा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वनभवन येथे सत्कार केला गेला। यावेळेला क्रिएटिव्ह फाउंडेशनचे प्रतीक खर्डेकर यांनी न्यूज अनकटची संवाद साधून अधिक माहिती दिली आहे। येस, क्रिएटिव्ह फाउंडेशनला गेले 30 वर्ष आता पूर्ण होत आहेत। वेगवेगळे उपक्रम जिथे लोकांना आपण कुठल्या ना कुठल्या पद्धतीने सहाय्य करू शकू। काही जे वेगवेगळे घटक आहेत जे थोडेफार त्यांना म्हणावं तेवढा त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळत नाही, त्यांना आपण एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊ, त्यांना फंडिंग करू आणि आपण चांगल्या पद्धतीने लोकांना त्यात सपोर्ट करू शकू। हा आपला मुख्य त्याच्यात उद्देश आहे। संदीप खर्डेकर हे त्याचे फाउंडर आहेत आणि आम्ही सर्व त्यांच्यासोबत आम्ही काम करत असतो। तर वेगवेगळे उपक्रम असतात। आता जसं आपण वेगवेगळे झाडं लावत आहोत, वृक्षारोपण करत आहोत, त्याच रीतीने आपल्यामध्ये लॉकडाऊनमध्ये बऱ्याच लोकांना खूप त्रास असायचा, त्यांना आपण वेगवेगळे किट्स आपण त्यांना प्रोव्हाइड केले। आपण जे सिनियर सिटीजन्सला फ्री ऑफ कॉस्ट योगा क्लासेस आपण प्रोव्हाइड करतो। परत आपण वेगवेगळे मेडिसिन्स किंवा वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये काही लोकांना जेव्हा प्रॉब्लेम असतात, काही इश्यूज फेस होतात, तेव्हा आपण त्या पद्धतीने त्यांना सहाय्य करतो। वाईल्डलाईफ रेस्क्यू मिशन्स वगैरे असतात, तिथे पण आपण सपोर्ट करत असतो। असे बरेच वेगवेगळे उपक्रम आपण कायम करत आलो आहोत आणि पूर्णपणे आपण त्यांना सहाय्य करू शकू, सपोर्ट करू शकू आणि त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊ, हा आमचा उद्देश असतो। तर आपण ह्या पद्धतीने कायम काम करत असतो, इथून पुढे करत राहणार आहोतच।